नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक देवदत्त पाटील लिखित कादंबरी शापित सावल्या. प्रकरण 21. दादांना आपली मुलगी कठोर आणि निर्दयी वाटली. तिचे शब्द त्यांना ऐकू येत नसले तरी तिच्या भावना तिच्या चेहऱ्यावर त्यांना वाचता येत होत्या. इतक्या दिवसांनी भेटलेल्या आईच्या कुशीत ही का शिरत नाही असा प्रश्न त्यांना पडला होता. उलट ती शब्दाचे कठोर प्रहार करून आईला जखमी करीत असावी म्हणूनच आई अस्वगाळत आहे. दादा आपल्या लेकीला समजावण्यासाठी तिच्या जवळ गेले. लेकीचा हात धरून तिला, ही तुझी आई आहे, तिला नाही का ओळखलंस, असं खुण्याने विचारत होते. विजयानं आपला हात सोडवून घेतला आणि ती बाहेर बाल्कनीत गेली. उत्तर रात्रीचा थोडा गारवलेला वारा मंदपणे अंगावर येत होता. पश्चिम आकाशात अर्धचंद्राची कोर आपल्या दिवसेंदिवस क्षीण होत जाणाऱ्या अस्तित्वाच्या जाणीवेनं निस्तेज मलूल झालेली दिसत होती. त्या अत्यंत अंधुकशाप चंद्रप्रकाशात धर्मगडाचा बाह्याकार अस्पष्टसा दिसत होता. पाठीमागून पद्मिनी राजा आल्याची चाहूल लागूनही तिने वळून बघितलं नाही. विजया, रागाने तू माझ्याकडे पाठ फिरवणं स्वाभाविक आहे. मी तुझ्यावर अन्याय केला आहे. मी पदर पसरते तुझ्या पुढे. मला क्षमा कर पुरी, मला क्षमा कर. माईसाहेब, एका क्षुद्र शिंप्याच्या पुरीपुढे पदर पसरणे इनामदार राणोजीराजे जानोळीकरांच्या सुनेला शोभत नाही. आबासाहेबांनी हे बघितलं असतं तर तुम्हाला गोळ्या घालायला त्यांनी मागं पुढं बघितलं नसतं. तुम्हाला राग येणार नसेल तर एक विचारू माईसाहेब? अर्थात मी विचारते आहे ते इथले लोक आपसात बोलतात त्यावर आधारित आहे. आणि मग त्यांच्या परवानगीची वाट न बघताच विजयाने एकदम वळून तिखट स्वरात विचारलं, प्रतापराजेंच्या मृत्यूनंतर तुम्ही मॅरेज का केलं नाही? तुमच्या अंगावर सौभाग्य अलंकार दिसत नाहीत म्हणून विचारलं. पद्मिनी राजे यावर काय उत्तर देणार? अर्थात तुम्ही आपल्या मृत पतीशी एकनिष्ठ असल्याचं लोकांना सांगू शकता. काही लोक तुम्हाला महान पतिव्रता, सती सावित्री, शुद्ध चारित्र्याची साध्वी वगैरे वगैरे मानतात. हे तुमच्या अभिनयाचं यश मानावं लागेल. या अभिनयाच्या अंगभूत कलेमुळेच तुम्ही राजकारणात सुद्धा यशस्वी होणार यात शंकाच नाही. मी मात्र तुमच्या अभिनयाला दाद देत असले तरी तुमचं वास्तव रूप डोळ्याआड करू शकत नाही. मी माईसाहेबांचं पातिव्रत्य, साध्वीपण त्या आपल्या झाडाच्या मढ्यावर फुलं वाहिल्यानं सिद्ध होत असेल तर उद्या वेश्यासुद्धा एका रात्रीत 50 पुरुषांनी हुंगलेली, आपल्या केसातली आणि शेजेवर गळून पडलेली फुलं अशाच एखाद्याच्या मड पुरलेल्या जागेवर वाहतील आणि सती म्हणून मिरवतील. माईसाहेब, माफ करा मला, मी फार कडू बोलते, पण हे सत्य असल्यानं माझा नाईलाज आहे. तुमचा एक नवरा जिवंत असताना तुम्ही नाही का नाईलाजानं विधवेच्या पांढऱ्या कपाळानं फिरत? पद्मिनी राजेंनी विजयाला हवं ते आणि हवं तेवढं बोलू द्यायचं ठरवलं होतं. त्यामुळे तिच्या मनातील आपल्याविषयीच्या कटू भावनांचा निचरा होईल. तिच्या संतापाला वाट मिळून तो वाहून जाईल. मग तिचं मन स्वच्छ होईल. नंतर तिला समजावता येईल. या विचारानं त्याने ती कितीही कठोर बोलली तरी विरोध वा प्रतिवाद करायचा नाही की स्वतःच्या भूमिकेचं समर्थन करायचं नाही असा निर्णय घेतला होता. त्यांचं मन आता शांत झालं होतं. क्षोभ नाहीसा झाला होता. विजया, माझा इतका राग करतेस तर माझा शोध घेत तू इकडं का आलीस? तुला माझ्याकडून कसली अपेक्षा आहे? माईसाहेब, आम्ही दरिद्री आहोत म्हणून काही उदार दयाळू जानोळीकरांच्या दारी भीक मागायला आलो नाही. आम्ही आमचं काही कल्याण करावं या अपेक्षेनंही आलो नाही. मला स्वतःला तर माझ्या आईला भेटण्याचा सोस अजिबात नव्हता. मला जन्म देणाऱ्या बाईचं काळं तोंड पाहण्याची माझी मुळीच इच्छा नव्हती. मी दादांच्यासाठी आले इकडं. मला आता आई नकोय. जेव्हा तिची मला गरज होती
तेव्हा ती माझा त्याग करून स्वतःचं सुख शोधायला गेली. मी आज तिच्याशिवायही सुखी आहे. मला माझ्या दादांची बायको पाहिजे. विजया, माईसाहेब, माझ्या दादांना त्यांच्या हक्काचं माणूस पाहिजे. मी काही त्यांना आयुष्यभर पुरणार नाही आहे. माझं लग्न होईल आणि दादा एकटे राहतील. त्यांनी खूप खूप कष्ट केलेत, खूप हालात दिवस काढलेत, खूप सोसलंही त्यांनी. ते आता वृद्ध विकलांग झालेत. त्यांची काळजी घेणारं माणूस हवं आहे. त्यांच्या बायकोनं आयुष्यात सर्व प्रकारच्या सुखांचा भरपूर उपभोग घेतला आहे. ती मन मानेल तसं वागू शकली. हवं ते सुख स्वैरपणे लुटू शकली. ऐशा आरामात दिवस काढले. आता उतार वयात दादांना सुख न का मिळेना, निदान त्यांनी दुःखी तरी राहू नये असं मला वाटतं. माझ्यासारखंच त्यांनीही आपल्या बायकोचा द्वेष केला असता तर तिला मी त्यांच्या नजरेसमोर येऊ दिलं नसतं. त्यांची काळजी घेणं मला अवघड नाही. पण वाईट गोष्ट ही की त्यांना दुःखाच्या खाईत लोटून देणाऱ्या त्या बायकोवर ते अजूनही प्रेम करतात. त्यांना ती अजून हवी आहे. ती मिळाली तर खूप समाधान वाटेल त्यांना. त्यांना त्यांची बायको मिळवून द्यायच्या विचारानंच मी इकडे आले. कसं शक्य आहे ते? नाही विजया, त्यांची बायको त्यांना सोडून पळून गेली ना तेव्हाच मेली. ती कमला तेव्हाच मातीला मिळाली. माईसाहेब, स्टेजवर नाटक चालू असतं ना तेव्हा एखादं पात्र मरतं. ते पात्र रंगवणारा, ती भूमिका करणारा नट मात्र जिवंतच असतो. तो पुन्हा दुसरी भूमिका करतो. दादांची बायको महान अभिनेत्री असल्याचं मगाशीच मी बोलले. ती कमला म्हणून मेली, माईसाहेब म्हणून जिवंत आहे ती. फक्त भूमिका बदलली आहे. तिनं परत एकदा दादांच्या बायकोची भूमिका स्वीकारायचं ठरवलं तर त्यात अवघड काहीच नाही. ती कदाचित खरी बायको असणार नाही, तरीही जातिवंत अभिनेत्री असल्यानं बायकोची भूमिका ती यशस्वीपणे बजावू शकेल. निदान त्या भूमिकेने भोळे दादा तरी फसतीलच आणि तो भ्रमसुद्धा त्यांना समाधान देऊन जाईल. जे घडूच शकणार नाही त्याविषयी व्यर्थ चर्चा कशाला करायची? मी त्यांची काही वेगळी व्यवस्था करता येते का पाहीन. त्यांच्या बायकोला दुसरा नवरा चालत असला तरी त्यांना दुसरी बायको चालणार नाही बाळासाहेब. तसं असतं तर त्याने दुसरं लग्न केलं असतं. पती पत्नी म्हणजे केव्हाही बदलता येण्यासारखे पार्टनर समजत नाहीत ते. इतकी पुरोगामी विचारसरणी त्यांची नाही. ते जुन्या मूल्यांना चिकटून आहेत म्हणून तर ही समस्या उभी राहिली आहे. म्हणून तर एका व्यभिचारी स्त्रीला ते अजूनही प्रिय मानून बायको म्हणून स्वीकारायला उत्सुक आहेत. वेगळी व्यवस्था म्हणजे विजया, माझ्या बोलण्याचा हेतू तो नव्हता विजया. मग त्यांना अनाथ वृद्धाश्रमात पाठवण्याचा विचार आहे तुमचा? तुम्ही आमदार वगैरे असल्यानं एका चिठ्ठीनं त्यांना प्रवेश मिळू शकेल, हे कबूल. शिवाय श्रीमंत, अगदी उदार श्रीमंत असल्यानं त्या आश्रमाला देणगी देऊन त्यांची चांगली काळजी घेतली जाईल अशी तुम्ही व्यवस्था करू शकाल, हेही कबूल. पण त्यांची मुलगी जिवंत आहे आणि त्यांच्या बायकोनं त्यांना अनाथ ठरवलं तर ती मुलगी इतकी बेशरम आणि निर्दय नाही. तिला ही गोष्ट कदापि पसंत पडणार नाही. ती स्वतः समर्थ आहे त्यांची काळजी व्हायला. दादांना आपलं घर हवं आहे. आपला उद्ध्वस्त केला गेला प्रपंच परत उभा झालेला पाहायचा आहे त्यांना. अजून अजून संसार करायचा आहे. त्यासाठी त्यांना बायको हवी आहे, त्यांची स्वतःची हक्काची बायको. या हट्टाचा उपयोग नाही विजया. तू विचार कर. तू जर माझ्या ठिकाणी असतीस तर मी जीव दिला असता. आत्महत्या केली असती मी. अशा स्वतःच निर्माण केलेल्या परिस्थितीतून सुटका करून घेण्याचा तोच एक मार्ग आहे. नवरा जिवंत असताना विधवा म्हणून जगण्याला काय अर्थ आहे? तेही ज्या माणसाशी लग्नच झालं नव्हतं त्याच्या मृत्यूनं प्राप्त झालेलं वैधव्य हे. विजया, माझ्या हातून काही चुका घडल्या, त्यामुळं यांच्यावर तुझ्यावर अन्याय झाला. या अपराधाचं प्रायश्चित्त जन्मभर मी भोगतेच आहे. पण त्या अपराधाचं खरं स्वरूप समजून घेतल्याशिवाय तुम्हाला शिक्षा देऊ नयेस असं वाटतं.
तुला जर सत्य ठाऊक असतं, खरं काय घडलं ते माहीत असतं आणि तू मला दोषी ठरवलं असतंस, तर तू सांगतेस त्याप्रमाणे अगदी मृत्यूची सुद्धा शिक्षा मी पत्करली असती. माईसाहेब, अपराधाची कबुली तर देताय, तुम्ही भोगताय ते प्रायश्चित्त मात्र खूपच भयंकर वाटतं. तुमच्या अपराधाचे परिणाम आम्ही भोगले ते काहीच नव्हते त्यापुढे. व्यभिचारी आईची मुलगी म्हणून जगानं मला हिणवलं. व्यभिचारी पत्नीचा पती म्हणून जगानं दादांची कुचेष्टा केली. मला आईची माया मिळाली नाही. दादाने एकट्यानं आपले पाय निकामी होईपर्यंत संसाराचा गाडा ओढला, साथीदाराशिवाय ओढला. प्रायश्चित्तापोटी तुम्हाला मात्र मिळाली ती सर्व प्रकारची सुख. मी सुखी आहे ही तुझी समजूत चुकीची आहे विजया. हवा तो पुरुष पती म्हणून लाभला, श्रीमंत खानदानी घराण्यातील सून होता आलं, ज्याची आई म्हणून अभिमानानं सांगता यावं असा पुत्र झाला. महत्वाकांक्षेची पूर्ती करणारी सत्तेची आमदारकी मिळाली. तरीही तुम्ही सुखी नाही म्हणताय, म्हणजे मग सुखाची कल्पना बदलायला हवी माईसाहेब. या सुखांच्या गर्दीत ही तुम्ही दुःखी असाल तर या सुखांचा त्याग करून तुम्ही दादांची बायको होऊन त्यांचा संसार का परत उभा करत नाहीत? का? निदान चुकीची दुरुस्ती केल्याचं तरी समाधान लाभेल तुम्हाला, तुमच्या पापाचं परिमार्जन होईल. तसं करता आलं असतं तर मी मोठ्या आनंदानं तुमच्याबरोबर आले असते. पण मी या गाळात इतकी रुतले की बाहेर पडण्यासाठी हालचाल करावी तर जास्तच खोल रुतत जाते मी. यातून आता सुटका शक्य नाही विजया. ठीक आहे माईसाहेब, तुम्हाला या गाळातून म्हणजे या सुखांच्या राशींतून बाहेर काढण्याचा प्रयत्न मी माझ्या पद्धतीनं करणारच आहे. मला माझ्या दादांची बायको परत मिळवलीच पाहिजे. ही गोष्ट सहजपणे शक्य होईल या भ्रमात मी नाही. त्यासाठी शक्य त्या सर्व मार्गाने मी खटपट करणार आहे. या प्रयत्नात मी कुठल्या थरला जाईन आणि त्याचे तुमच्यावर काय परिणाम होतील याची कल्पना मी तुम्हाला देत नाही. पण एवढं लक्षात ठेवा, तुम्हाला यापुढे जगायचं झालं तर दादांची बायको म्हणूनच जगावं लागेल. नाहीतर तुम्हाला जगणं कठीण झालं तर मला दोष देऊ नका नंतर. म्हणजे विजया, तुझा विचार तरी काय आहे? काय करायचं ठरवलं आहेस तू? विशेष काहीच करणार नाही मी फक्त जे सत्य आहे ते जगापुढं मांडणार. नाही विजया, पाया पडते मी. असा काही अविचार करू नकोस. त्यामुळे कुणाचाच फायदा होणार नाही. त्यामुळे तुमचा तोटा होणार असल्यानेच एवढ्या व्याकुळ झालात. पण तुम्ही काकुळतीला येऊन माझ्या पाया पडण्याचं काही कारण नाही. तुम्ही माझं तोंड बंद करायला समर्थ आहात. जानोडीचे रामूशी तुमचे एकनिष्ठ सेवक आहेत. धर्मगडावरल्या एखाद्या धान्य कोठारात आमचा छळ करून आमचं मतपरिवर्तन करू शकाल तुम्ही, नाहीतर कायमची वासलात लावू शकाल. जसे हे त्या उदय यादवाचे वडील खंडोजीरावांची लाभलीत. तुला कसं कळलं ते? उदय यादव माझा मित्र आहे. अर्थात तुम्हाला स्पष्टच सांगायचं तर माझा प्रियकर आहे. लग्न करण्याचा सुद्धा आमचा विचार आहे. तुम्हाला वाटेल तुमचा शत्रू तो आमचा मित्र या सूत्रामुळे आम्ही जवळ आलो, ते मात्र अर्धसत्य आहे. उदय यादवशी लग्न करणार आहेस तू? माईसाहेबांनी आश्चर्यानं विचारलं. तुमची हरकत नाही ना माईसाहेब? माझी हरकत असण्याचं काहीच कारण नाही. खंडोजी यादवाच्या प्रकरणात माझा हात नव्हता. गुंडगिरीला, रानटीपणाला मी कधीच प्रोत्साहन दिलं नाही. आणि विजया, मी का राक्षसी नाही स्वतःच्या मुलीवर मारेकरी घालायला? दादांची पळून गेलेली बायको निश्चितच देवता नव्हती माईसाहेब. कित्येक वर्षानंतर ती आज मला भेटली. या 2 तपात तिच्यात कसलं परिवर्तन झालंय ते मला कसं ठाऊक असणार? ते काही का असेना, मला कसलीही किंमत द्यावी लागली तरी मी सत्य आहे ते जगापुढं मांडणारच. मी तुमच्याकडे बोट करून सांगेन,
आमदार पद्मिनीराजे जानोळीकर या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून गोविंदा चव्हाण या चासच्या शिंप्याची पळून आलेली बायको आणि प्रतापराजेंची रखेली कमला आहे. विजया, विजया, मी पाय धरते, पदर पसरते, पण माईसाहेब डोळ्यात पाणी आणून खरंच विजयाच्या पायावर वाकू लागल्या. तोच बाल्कनीच्या दाराशी उभे असले दादा पुढे झाले आणि त्याने आपल्या बायकोला हाताशी धरून उभं केलं. ते रागाने हातवारे करून विजयाला तूच हिचे आपल्या आईचे पाय धरायला हवे म्हणून सांगू लागले. माईसाहेब डोळे पुसत उभ्या होत्या. थोड्या वेळाने भावनावेग ओसरला. विजया, मला विचार करायला थोडा अवधी तरी दे. मीही यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करेन. तोपर्यंत या बाबतीत कुणाजवळ काही बोलू नकोस. उदय यादवला या गोष्टींची कल्पना आहे? अजून तरी नाही, पण मी आता फार काळ वाट पाहणार नाही. येत्या रविवारपर्यंत काय तो निर्णय व्हायला हवा. ठीक आहे, पण तोपर्यंत तू. माझं तोंड बंद राहील. पण माईसाहेब, आमच्या जीवाला धोका पोचवण्याचा अविचार तुम्ही करणार नाही अशी मला आशा आहे. असं काही घडू शकेल हे ध्यानात घेऊन आमच्या मृत्यूनंतरही हे सत्य ताबडतोब प्रसारित केलं जाईल याची मी व्यवस्था केली आहे. आम्हाला कुणाकडून आणि का धोका होण्याचा संभव आहे याविषयीचं निवेदन ही वकिलांमार्फत पोलीस खात्यांकडे पोहोचेल अशीही योजना मी करून ठेवली आहे. माईसाहेब थक्क होऊन आपल्या मुलीचं ते विचित्र रूप पाहत होत्या. तिचं चमत्कारिक बोलणं ऐकत होत्या. त्यांच्या मनाला असह्य यातना होत होत्या. असं नको ग बोलू पोरी. तुला कसं सांगितलं तर पटेल. मी इतकी दुष्ट नाही ग. तुझा राग मी समजू शकते. तू मांडलं नाहीस तरी तू माझी मुलगी आहेस ही वस्तुस्थिती बदलत नाही. तुला आईचं हृदय आत्ताच नाही कळायचं. विजया मोठ्यानं हसली. आईचं हृदय माझ्या इतकं चांगलं कुणालाच कळलं नसेल. मी जाते आता. तुझ्याशी वाद घालण्यात काही अर्थ नाही, पण आठवडाभर तरी तू याविषयी काही बोलू नकोस. मी पाहते काय करता येईल ते, पण उतावीळनं अविचारानं कुणाला काही बोलशील तर मात्र मला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा मार्गच उरणार नाही. तुम्ही कुठला मार्ग पत्करायचा ते तुमचं तुम्ही ठरवा. मला त्यात इंटरेस्ट नाही आहे. मी रविवारपर्यंत मुदत दिली आहे आणि तोपर्यंत मी तोंड बंद ठेवीन याबद्दल खात्री बाळगा. माईसाहेब बाल्कनीतून रूममध्ये आल्या. त्यांच्याबरोबर दादाही आले. विजया मात्र अजूनही बाल्कनीच्या कठड्याला रेलून धर्मगडाच्या माथ्यावर उतरणाऱ्या अर्धचंद्राच्या कोरीकडे पाहत उभी होती. कमला थोडा वेळ रेंगाळली. विजया आत आली नाही. तिनं आपल्या नवऱ्याचे हात हाती घेतले. काही वेळ त्या स्थितीतच दोघं नजरेनं स्पर्शानं बोलत राहिले. शेवटी त्याचे हात हळुवारपणे दाबून त्यावर चटकन ओठ टेकवले आणि सोडून दिले. लगेच माईसाहेब वळल्या आणि दार उघडून बाहेर पडल्या. कॉरिडॉरमधून जाताना आबासाहेबांच्या बेडरूमच्या दाराशी जाऊन परत कानोसा घेतला. ते झोपले असल्याची खात्री वाटून त्या जिन्याकडे वळल्या. जिना भराभर उतरून खालच्या मजल्यावर आल्या आणि त्यांनी आपली बेडरूम गाठली. जागरण आणि गेस्टरूममधील प्रसंगाचा ताण त्यामुळे मन अतिशय शिनलं होतं. विकल झालं होतं. माईसाहेबांना विसाव्याची अतिशय गरज होती, पण बेडवर पडल्यावरही मनाला स्वस्थता लाभत नव्हती. एक प्रश्न सोडवायला गेल्या होत्या आणि प्रश्नाचं मोहळच उठवून अंगावर घेऊन परतल्या होत्या. एका प्रश्नाच्या उत्तरातून प्रश्नाची पिलावळच सर्पसंततीसारखी बाहेर पडून मेंदूत वळवळत दंश करीत होती. कुठल्याही सामाजिक राजकीय समस्येवर तोडगा काढणं तसं सोपं होतं, पण व्यक्ती जीवनातील समस्यांचा गुंता उकलणं महाकठीण. व्यक्ती वर्तनात तार्किक सुसंगतीचा धागा कधी हाती लागत नाही. नियतीची आणि नेणिवीची गती गहन. माणसाच्या मनातील काळडोहाचा तळ कधी लागायचा नाही. तळाशी कसले भयंकर जहरी जीवाणू अस्तित्वात आलेले असतात, पण त्यांचं पोषण कशावर होतं कळत नाही.
कधीकधी पृष्ठावर येऊन ते जाणीवेत संचार करू लागतात आणि मानवी मनात दंशातून विष फिरून परत त्या डोहात बडी मारून तळाशी निघून जातात. या डोहाच्या पृष्ठावर स्मृतिखंडही तरंगत असतात. कदाचित तळच्या विषारी जीवाणूंचं पोषण त्या स्मृतिखंडावरच होत असावं. विजयाच्या विचित्र नव्हे, विशिष्ट वागण्याचा अर्थ या पद्धतीने लावता येईल का? परिस्थितीची ओळख करून न घेताच ती आपला इतका द्वेष का करते? मी तिच्या दादांची बायको होऊन राहावं असा विचित्र हट्ट ती का धरते? आपण चुकलो, आपला पाय घसरला, अपराध घडला खरा, नवऱ्यावर मुलीवर अन्याय झाला, हे सगळं खरं. पण कुठल्या परिस्थितीत हे घडलं ते सहानुभूतीपूर्वक समजावून घेण्याची इच्छा तिनं दाखवली असती तर आपण तिला विश्वासात घेऊन सगळं सांगितलं असतं. पण तिच्या मनातल्या आईच्या प्रतिमेवर तिनं काळं फासून ठेवलंय आणि ती स्वच्छ प्रतिमा पाहायचंच नाकारते येते. मिटल्या डोळ्यानं आपल्याकडे बघून म्हणते, तू काळोखाची सावली आहेस. माझी प्रतिमा डागाळलेली असली तरी ती माणसाची प्रतिमा आहे. ती जशी देवीची नाही तशीच दुष्ट राक्षसिनीची नाही. बाई ग, एक माणूस म्हणून माझ्या काही अपेक्षा, आशा, आकांक्षा होत्या, काही स्वप्न होते, त्यासाठी मी धडपडले. पण नशिबाने त्या धडपडीला बांधून टाकण्याचा प्रयत्न केला. मी अगतिक झाले, अविचार केला. मी पाय घसरला, पाऊल वाकडं पडलं माझं. घसरण थांबवता आली नाही, पायाखालची वाट सोडता आली नाही. त्यातूनही काही साधण्याचा प्रयत्न केला. त्या आडमार्गाने स्वप्नातलं गाव जवळ करता येतं का बघितलं. घसरण थांबवून वेगळ्या मार्गाने एखादं यशाचं शिखर सर करता येतं का बघितलं. तुला मी कसं सांगू हे सगळं कसं घडलं आणि का घडलं ते. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.